नम नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राज्यघटनेतील काही कलमे पाहणार आहोत. कलम 248 या कलमाअंतर्गत उर्वरित अधिकारी केंद्र सरकारला देण्यात आलेले आहेत. आर्टिकल 249 राष्ट्रीय हितासाठी आवश्यक वाटल्यास राज्यसभेतील 2/3 बहुमताने ठराव पास करून राज्यसूचीमधील एखाद्या विषयावर कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. आर्टिकल 250 आणीबाणीच्या काळात संसदेला राज्यसूचीमधील विषयावर कायदे करण्याचा अधिकार हा देण्यात आलेला आहे. आणि आर्टिकल 252 2 किंवा अधिक राज्याचा ठराव पास करून संसदेला विनंती केल्यास राज्यसूचीमधील कोणत्याही विषयावर कायदे करण्याचा अधिकार हा संसदेला देण्यात आलेला आहे. कलम 253 आंतरराष्ट्रीय कराराच्या अंमलबजावणीसाठी आवश्यकता निर्माण झाल्यास राज्यसूचीमधील एखाद्या विषयावर कायदा करण्याचा अधिकार हा संसदेला देण्यात आलेला आहे. तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा जास्तीत जास्त.